महामार्गावर मंचर इथे बैलगाडा मालक आणि शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। या आंदोलनामध्ये सर्व पक्षीय नेत्यांसह छोटा पुढारी घनश्याम दरोडे याचाही सहभाग होता। या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या बघायला मिळाल्या। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी साईदीप ढोबळे आपल्याबरोबर आहे। साईदीप, आपण बघतोय बैलगाडा मालक आणि शेतकऱ्यांनी हा रास्ता रोको केलाय, काय एकूणच त्यांची भूमिका आहे? बरोबर आहे मृदुला, अनेक दिवसापासून बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन चालू केलेलं आहे। ज्या पद्धतीने तामिळनाडूमध्ये जनता रस्त्यावरती उतरली होती, तशाच पद्धतीने आता महाराष्ट्रामधील जनता रस्त्यावरती उतरले। काही दिवसापूर्वी चाकण येथे आंदोलन झालं, काल जुन्नर येथे झालं आणि विशेष म्हणजे आज मंचर येथे हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव रस्त्यावरती उतरले होते। विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये छोट्या पुढाऱ्यांनी देखील सहभाग नोंदवला होता। त्यामुळे एकंदरीत आपण पाहतो की सरकारला याकडे गांभीर्याने पाहावं लागेल, कारण शेतकऱ्यांची जी भूमिका आहे ती यापुढे आक्रमक राहिलेली आहे आणि आंदोलनामुळे काय काय वाहतूक विस्कळीत झाली होती, तरी देखील शेतकऱ्यांनी हा रास्ता रोको पुढे चालूच ठेवलेला आहे आणि यापुढे सरकारने जर यावरची बंदी उठवली नाही तर यापुढचे आंदोलन असेच चालू ठेवेल असा इशारा संबंधित बैलगाडा मालकांनी दिला आहे। धन्यवाद साईदीप, ही माहिती दिल्याबद्दल। साईदीप ढोबळे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।